राम राम मंडळी, आता आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आम्ही सर्व गणपती निमित्त गावी आलो आहोत. सगळे बेरोजगार. हो तर पैसे नाही काय नाही. मेकअप बघा. आणि हे आमचे मेकअप चालू आहे. शाहू म्हटलं तू वाहून गेली तर असं मेकअप मध्ये जाणार ना. ते नदी दिवस जातात असं जातात काय पोहायला. आम्हाला माहिती नव्हतं असं जातात. अरे हे घेऊन पण जातात. हे सामान दाखव. हे अगले सांग तू काळा येतोय सांग जरा. हे काय इज्जत नाही भैया, इज्जत नाही. 700 आणि बड्डेची वाटी 500 रुपये. बटाट बोल क्लिप मोठी होती 1200 300 1500 1800 1850 प्राइसलेस हे 500 स्प्रे फेस स्प्रे 500. आम्हाला कधी लावणार? भाई नाही बोललास तरी 8-9 हजार. अरे मग कशाला रिच पर्सन नदीवर असे येतात पोहायला. नदीवरती पोहायला मेकअप करून आम्ही फक्त नदीवर पोहायला जातो. हे पोरं बघा चड्डीवर. बघा हे बघा आम्ही बघा हे बघा मंडळाचे टी शर्ट. हे बघा अख्खं वर्षभर मंडळाचे टी शर्ट. भाडाचा भाड्याचा मालवण आहे. हे बघा जर्सी आशा. आणि ही बघा आमच्या गँगमधला सर्वात कुठला मेंबर चालू केलेस? हां चालूच आहे. तन्वी कदम, मोठी तनू आहे. हाय आमची. तुला काय वाटतं आमच्या चॅनलबद्दल? खूप काही गोष्टी कळतात कोकणाबद्दल. सो प्लीज आम्ही कोकणाबद्दल काहीच नाही करत. आम्ही फक्त वडाण्याबद्दल करतो. बोल तू बोल. मग तुला कसं वाटतंय गावी येऊन? मला एकदम बरोबर वाटतंय. काल तुम्ही काय काय डेकोरेशन केलं? काल डेकोरेशन काय केलं? काल लाईट लावली, फुल लावले, माझे लागले सगळ्यांचे. सांगायचं ना आता. आपण आता कुठे चाललं? पोहायला. कुठे चाललं पोहायला? नदीवर पोहायला नाल्यात जातात. ही तुमची पोर आहे. आणि ते पाठी काय करतात? फोटोशूट चालू आहे. एकच पोहते त्याकडे लेडीज. सांडला खाली अख्खं वडे राहिलेले. नवीन गरम पाण्याचा कुंड येईल आपल्या इथे. रेनकोटची तू रेंगत जा. रेंगत जा तू. काय चप्पल हातामध्ये चप्पल धुवा तिकडे. एकच बायको आहे मला आरामात जा. चला हो वाटाण्यांनो. नाही यार, चप्पल धुवाय नदीवरती. कसं जाणार आहे? चल कसं जाणार आहे? हे चिकन घट होईल चिकन. हिच्या पावलावर चिबूड वाटाणा चवळीची शेंग. आणि मी तू पावसा काय? दाढी काकडी. थँक्यू. अच्छा पाऊस येतोय गाईस. टी शर्ट बघ. अरे पण सगळीकडे उडवला. त्याच्या डोक्यात उडलंय. क्रीमला तोंडाला. चप्पल घेतली. अरे पुढे पाणी हाय, इकडून जा. पुढे परा मोठा. काय झालं दादा? चप्पल बघ ना यार. आज चिखलचं मुंबईमध्ये असतं तर मेहंदी लावली काय. म्हैशी धुवायला चाललं. म्हैस नंबर 1 ही आमची गाय आहे. मेकअपवाली गाय. आमची छापरावती म्हैस बघ. अरे हा पकड आमंत्रण. बोललो इथे ऐकतच नाही. बाई तिकडे चढ मारताय.
अरे बरं नाही दादा, दादा आजारी पडेन रे, दादा आजारी पडेन रे, आजारी पडेन, आजारी पडेन. रोहितनी प्लॅन केला होता मे मध्ये 1,500 रुपये पर पर्सन. तर आमची पिकनिक झाले. कसं वाटलं रिसॉर्टला येऊन? ए रिसॉर्ट शावनी, पण शावनी काय माहिती का आली नाही, कारण ती मेकअपचा खराब होतो. आयफोन गाडीच नाही गेला एवढा रोहितनी पिकनिक नेलो तुला रिसॉर्टला. रोहितनी वादा निभवलाय. So, रोहित थँक्यू. विषय आहे का? चला दाड्या. काय आलं तू बसला कायस हागायला? मला सोडून सेल्फी काढली. बघा नाही चल फोटो काढा. चल घरी आता दोघं काढायचंय. चाल 2 मिनिट. काय करताय? आम्ही हे टाकतोय. किती वाजलेत? सकाळचे 4 वाजलेत. 4 सव्वा 2 वाजलेत. तू हळू का बोलतेस? असंच मे बी. सकाळचे 2:15 वाजले हे बघ रात्रीचे. आम्ही अशी मॅगी बनवतो. नातं टाकत असणार असं. माझ्या नाकातलं घी बघायचं हवं उडालं हवं खातोय. का मी तोंडात टाकतो. ही आमची टोबर मॅगी पसारा. एवढी मॅगी होईपर्यंत लय टाइम जाणार आहे. आणि बाहेर ते लोक वेटिंग वर आहेत, त्यातली अर्धी मॅगी संपली. माझं पोट. ही आमची गरमदर पाही. लेट्स गो मॅम. मॅगी खायची की नाही? ना चुपायचे. त्याच्याशिवाय कधी काय केलंय? नाही अच्छा म्हणून गरम. माझी दूध कोण पितो? हे आम्ही या हिशोबाने बनवलेले की सगळे खाणार आहे, पण आता फक्त 3 आणि ही 4थी. हे 4च जण आहेत. मीठ टाकायला लय घाण झाले नाही. मसाला उगाच टाकला. कोणाला टाकायचं होतं? मीठ टाकला पाहिजे. आता टाक ना वरून. हे बघ पॉपकॉर्नचे. हे बघ त्यानेच टाकलं. पॉपकॉर्नचे दाणे पण आहे त्याच्यात. शाहू ओलं बरोबर खाईल ते. गरम आहे. माहिती खूप आहे समजणार नाही. भाई मी कर सांगू ऐक ना कारण बघ गरम झाला नाही थंड होतो. 1 2 मी उठलो तर फरफडवर घेऊन तिला फडफडशील काय झालं माहिती घ्यायचं तर या उठ काय नाही उठ आणि लावून ठेव. घट्ट आले. थंड गेलाय मी. चटईवर सांडू नका. मला समजते. हे घे
सांग जरा. काय सांगू आज मी पत्ते घ्यायला बसलेली पोरं काय गेम होता मलाच नाही समजलं माझाच गेम झालाय आज. बघू शकता तुम्ही पोरं आपली चालली आहेत सगळी दुकानावर स्पॉन्सर आहे जिंकून पण मीच. पुढची तनू आमची आता काय आलेलं सीन काय आलेलं पत्ते घ्यायला बसलेलो आम्ही 3 पत्ती ह्यांनी माझाच गेम केला गेम जिंकून पण. तुला जिंकायचं होतं म्हणून तू स्वरूपचा हात लावलास. स्वरूप नाही मला त्याचा पचजात बाजूला नाही लाव. स्वरूप मला नाही पचजा खूप बेकार लागला स्वरूप. खूप कठीण अशी अवस्था आहे आणि अशा वाटेत ना आम्ही जातोय. असा उलटा ही बघा आमची वाट. साहिलचे तळमजले गोरे झाले वायफायचा पोल आहे काय सोना. सोनं बघ सोनं. आमच्या गावात सोनं आता पण भेटतं. महाग आहे तरी पण. सोन्याचं पान. 3 पत्तीचा गेम लावलेला आम्ही. अरे किती वेळा एकच बोलणार नाही आहे? एक तर जो हरतो त्याला किलवायचं असतं पण इकडे उलट आहे जो जिंकतो तो किलवतोय आमच्यात. जो हारतोय तो पण किलवतोय. जो तिसरा बाहेर जातोय तो वेफर देतोय. जो जिंकतोय त्याच्यावर ड्रिंक देतोय. आणि हा ब्रावो कसा वाटतंय जिंकून. आजपासून फक्त गणपती नाही पण तो पत्ते बघणार खेळणार नाही. हा ह्याचा काही संबंध नाही तरी खायला येतोय. कुठे? स्वरूप स्वरूप सगळा गेम त्यानेच फिरवलाय. बाई साहिलचं लग त्याच्यात हातात होतं. मग तुला करायचंय केलं ना स्वरूप काळ्यावर काळा तू केला. साहिल कसं वाटतंय? बेकार वाटतं मनोगत मी व्यक्त नाही करू शकत आहे. नको करूस नाही काय तुझं मनोगत. मग साहिल तुला असं वाटतं का आपण साखर झालं तिकडे उडी मारावी? आता 100 रुपयाची काय उडी मारणार. मारशील रे साहिल. मी तुला आता 100 रुपये देते उडी मार. अमाऊंट वाढव 100 अमाऊंट वाढव जास्त नाही. इकडे पे 150 इकडे पे मी करणार तू उडी मार. वाढव पेमेंट वाढव. 150 150 रुपया दे का? घरच्यांचा एवढा करोडोंचा मुलगा जाईल तुम्हाला 100 रुपये द्यायचे. जास्त नाही बोलला काय? करोड. घरच्यांसाठी वहिनी अहो मामा- 11.5 रुपयाचा असतो. 11.5 घरच्यांसाठी करोडोंची करोडाची तुझी लायकी नाही रे. चल मार पटपट उडी आली नदी. मी पे करेल चल. हा चल. अरे मी देतो 100 तू मार उडी. आता आपल्याकडे चॅलेंज काय लागलं? तू काय बोलतोय बाई? ही आमच्या गावाची हे गणपती पण उभलेत. हगलेली नदी आहे. इथे हपतात मुततात आंघोळ करतात कपडे धुतात आणि गणपती पण विसर्जन करतात. आने दो आने दो. साली चलती फिरती कोकेन है कोकेन.